श्रीराम जय राम जय जय राम। भगवंत हाच एक आधार वाटला पाहिजे। एक भगवंत सत्य आहे। आपले कुठे चुकत असेल तर हेच की आम्ही प्रपंच सत्य मानतो। फणस कापायला ज्याप्रमाणे हाताला तेल लावावे लागते त्याप्रमाणे राजकारण घ्या किंवा प्रपंच घ्या, हरिप्रेमाचे तेल आधी हाताला लावावे। समर्थांनी मुख्य हरिकथा निरूपण असे सांगितले, म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील। आम्ही कर्तेपण मिरवू पाहतो, इथेच सर्व बिघडते। हरीचे अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही कर्तेपणाचेच अधिष्ठान ठेवतो। लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो, पण पुढे प्रपंचात देवाला विसरतो, हे चुकते। नुसते विषयघातक नाहीत, त्यांच्यात आम्ही आपल्या आवडीने जीव घालतो, हे घातक आहे। विषयाच्या ताब्यात जाणे हे घातक आहे। पण पायात जर चांगला नाही घातला तर देऊळ कसे टिकावे? अमुक एका कार्याला कुणाची मदत नको म्हटले तर आपण जे म्हणू ते व्हायला पाहिजे, ते होत नाही। तेव्हा मदत कोणाची तरी घ्यायचीच, तर मग आपल्यासारख्या बुडत्याचीच घेऊन काय उपयोग? भगवंताचीच घेतली पाहिजे। आम्ही जर भगवंताजवळ विषय मागितले तर त्याचे फळही घ्यावे लागेल। दुर्योधन आणि अर्जुन भगवंताची मदत मागायला आले। एवढे सैन्य सोडले आणि अर्जुनाने भगवंताला मागितले। दुर्योधनाने जे मागितले तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागत? आमचे कार्याकडे लक्षच नसते, सर्व लौकिकाकडेच असते। मी दुसऱ्या कशाचाही नाही असे म्हटले म्हणजे भगवंताला अनन्य शरण होता येते। परमात्मा हवा ही नाही आम्ही जाणीव करून घेत, जग हवे असे म्हणतो, आणि तिकडे सर्व जग मला नावे ठेवते असेही म्हणतो। मी म्हणतो जगाला नावे ठेवू द्या, पण राम काय म्हणतो इकडे पाहणे जरूर आहे। आपण परमेश्वराचे परमेश्वरालाच दिले तर कुठे बिघडले? जो दिसत नाही, भासत नाही, त्याचे हे सर्व आहे असे म्हणण्यात कुठे बिघडते? ते म्हणण्यात जे समाधान मिळते ते नाही आम्हाला समजत। खरोखर परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे। आपण नेहमी चिंता वाहतो, म्हणून तो आपल्याला चिंताच देतो। आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल। भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे। तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व नाही। राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे, आपण त्याचे सेवक आहोत। पण आम्ही नोकरी दुसऱ्याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो, तसे करू नये। खरेखुरेच रामाचे दास व्हावे। ज्ञान, योग, प्राणायाम वगैरे भगवंता वाचून येऊ शकेल, पण भक्ती मात्र भगवंता वाचून येणार नाही। भक्ती ही भगवंताची देणगी आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी प्रपंच करणे हा आपण स्वार्थ म्हणतो, पण तो खरा स्वार्थ नाही। खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे। श्रीराम जय राम जय जय राम। अमृतधारा। भगवंताची प्राप्ती हे ध्येय व अखंड नामस्मरण राहिले तर वाट चुकणार नाही, पण ही बुद्धी टिकणे फार कठीण आहे। सदाचाराने व नीतीने राहणारे पुष्कळ आहे, पण त्यांचे विकार गेलेले नाहीत, ते दबले गेलेले असतात। भगवंताची कृपा व मनोनिग्रह याने नीती टिकेल, नाहीतर विकार केव्हा उचंबळतील याचा नेम नाही। मन बिघडायला आलेले सर्व नाहीसे व्हायला अगदी थोडा विचार पुरतो, त्याची अगदी शेवटपर्यंत भीती आहे। आलेले सर्व टिकणे कठीण असते। जगातील प्रत्येक मनुष्य आपल्याला बांधून ठेवतो किंवा प्रारब्धाने येणाऱ्या हानीमुळे विश्वास उडतो। हे कशाला करतो असे वाटते? या गळ्यातील धोंडी आहेत। अतिशय सूक्ष्म व चंचल वृत्ती स्थिर राहणे फार कठीण आहे। ती केव्हा कुठे गुंतेल याचा नेम नाही। म्हणून ज्याचे ध्येय परमात्मा आहे त्याला या गोष्टीची बाधा होणार नाही।
म्हणून थोडे करावे व सांभाळावे. त्याकरता फक्त नामस्मरण नेमाने करावे. देहाला शास्त्राची बंधने व मनाला स्मरण लावावे. मग सर्वत्र सत्य स्वरूप दिसेल. तेथे जग एकरूपच दिसेल. मग जग मिथ्या आहे की सत्य आहे हा वादच राहणार नाही. त्याकरता भगवंताचे प्रेम पाहिजे. ते नामानेच येईल. नाम भगवंतानजीक आहे, तसेच ते माझ्याजवळही आहे. सर्व न सोडता नीतीने वागून नामात प्रपंच केला तर त्याला प्रेम येईलच. मूल झाल्यावर ते कसे खेळवावे कळते, तसे मग साधने कोणती करावी हे सांगावे लागत नाही. मी कुणीतरी आहे हे वाटते तोपर्यंत भगवंताचे प्रेम येणार नाही. तो मी विसरला पाहिजे. भगवंता वाचून प्रेम असणे हे मायेचे भ्रमाचे लक्षण आहे. भगवंताचे स्मरण राखून समाधान राखावे व नाम घ्यावे. आता पुढे सर्व त्याचे म्हणावे व तसे ठेवून समाधानात राहावे. पूर्णता व्हायला काय पाहिजे ते पाहिले पाहिजे. सर्व गोष्टी मिळून उपयोग नाही. खरे पाहिजे पूर्ण सत्य स्वरूप, ज्याच्यापासून मी वेगळा राहिलो, विस्मरणाने राहिलो. माझ्या विस्मरणात आनंद आहे तर जगाच्या विस्मरणात आनंद असलाच पाहिजे. व ज्याचे विस्मरण होते ते सत्य नसणारच. दारूच्या धुंदीतला आनंद खरा नाही. खऱ्या आनंदात स्वतःचा विसर असतो. सुषुप्ती आणि विषयभोग यामध्ये आनंदाचे स्मरण असते. विषयभोगाने आपण दुःखाची जाणीव कमी करतो व मी सुखी आहे असे म्हणतो. दुःख स्वाभाविक नाही, ते बाहेरचे आहे. त्याचे कारण शोधून काढले पाहिजे. दुःख, भीती व काळजी या 3 गोष्टी भगवंताजवळ नाहीत, म्हणजे त्या त्याच्या विस्मरणात आहेत. सूर्याला अंधार नाही. सूर्यप्रकाशाच्या अभावात अंधार आहे. भगवंत एकीकडे, मध्ये मी व देहबुद्धी दुसऱ्या टोकाला आहे. म्हणून जितके भगवंताचे स्मरण तितके देहबुद्धीचे मरण आहे. म्हणून सदा सर्वदा नामात राहावे, तसा प्रयत्न असावा. संसार, विषय हे दुःखरूप आहेत. क्वचित सुखाचा आभास मात्र दिसतो. मनुष्य मला या एवढ्या संकटातून दूर करा म्हणतो, पण ज्याचे रूपच संकटमय त्यातून दूर कसे करायचे? संसारात एखाद्या वेळेस सुख झाल्यासारखे भासते, पण ते दारू प्यायल्याने मिळालेले सुख धुंदी असेपर्यंत टिकणारे, म्हणजे ते शाश्वत कायम नाही. एकंदरीत विषयात सुख नाही हे ठरले. मग असा हा संसार देवाने आमच्या मागे का लावला? तर तो पूर्वाभ्यासाने तुमचा तुम्हीच लावून घेतला आहे. त्यातच राहून युक्तीने सुटका करून घेतली पाहिजे, पण तुम्ही त्याचा दुरुपयोग करता. संसार ही एक प्रकारची शाळा आहे. आपली उन्नती आजमावण्याची ती एक कसोटी आहे. त्याच्या देहाने त्याग करणे शक्य नाही, कारण देह हाच पर्यायाने प्रपंच आहे. देहाला आनंद व सुख हवे. आपण पोट दुखू लागले म्हणजे म्हणतो की खाण्यात काही चूक झाली असावी. म्हणजे निरोगीपणा हा आपला जन्मसिद्ध हक्क व दुखणे हे आगंतुक आहे. तसेच दुःखी कष्टी होणे हे आगंतुक व आनंदात असणे हे नैसर्गिक आहे. आपणास भगवंत हवा ही गोष्ट खरी, पण कवटाळता विषयाला. ज्यात ते नाही ते मिळेल कसे? आपण लावून घेतलेली विषयासक्ती आपणच दूर करायला पाहिजे. आशीर्वाद. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.